तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे. तर चला, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर चला, आज आपण बनवणार आहे असे कुरकुरीत आणि खमंग आणि खूप वेळ राहायसारखे कुरकुरीत असे आपण बटाटा भजी बनवणार आहेत. तर चला, चटपटीत असा नाश्ता आहे. तर चला, आपण ना इथं 3 बटाटे घेतलेले आहे. मी त्याचे वरचे साल काढून घेतलेले आहेत. तर चला, इथं मी तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. तर 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे दोन्ही एका प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. थोडं जाडसरच घ्यायचं, बारीक नाही करायचं तांदळाचं पीठ. तर चला, मस्तपैकी. आणि हे आहे बेसन पीठ. चला, याला आपल्याला ना याच्यामध्ये साहित्य टाकून घ्यायचं आहे. तर चला, बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी पीठ घेऊन दोन्ही पीठ एका बाउलमध्ये घेतले होते. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. नंतर चिली फ्लेक्स टाकणार आहे. तर बघू शकता तुम्ही, थोडं तुम्हाला कमी जास्त तिखट वाटत असेल तर तुम्ही कमी प्रमाणात टाकू शकतात. पण ही तिखट नाही म्हणून मी जास्त प्रमाणात टाकलेली आहे. आणि खूप चविष्ट लागते आणि खमंग लागते. आणि थोडीशी हळदी टाकून घेतलेली आहे. आणि याला आता थोडं पाणी टाकून आपल्याला एकत्र करून घ्यायचं, छान बेटर बनवून घ्यायचं. याचं मस्त कंडिशन बनवून घ्यायची याची. तर जेवढी होईल तेवढी छान बनवून घ्यायची आपल्याला. आणि यामध्ये खायचा सोडा टाकायचा नाही, कारण बेसन पीठ आणि तांदूळ असल्यामुळे ते खूप छान होतात कुरकुरीत आणि फुलता पण खूप छान. तर आपल्याला खायचा सोडा टाकायची गरज नाही यामध्ये. तर चला, बघू शकता तुम्ही, बेटर असता छानपैकी तयार झालेला आहे. छानपैकी बेटर तयार झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात, मस्त याला ना आपल्याला आता बाजूला ठेवायचं आहे. कारण ना बेसन पीठ लवकर भिजतं, पण तांदळाचं पीठ लवकर भिजत नाही. तर चला, आपण ना यावरती झाकण ठेवून देणार आहेत आणि 5 मिनटासाठी ठेवणार आहेत. तोपर्यंत आपण हे बटाटे खिसून घेणार आहेत. तर चला, मी बटाट्याच्या गोल चकल्या बनवून घेतलेल्या आहे. इकडं तेलही तापायला ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, तेल तापून झालेलं आहे आपलं. तर चला, बेटरही तयार झालेलं आहे. बेटर मस्तपैकी फुललेला आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची. तर चला, कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे. याला एकत्र करून घ्यायचं छानपैकी, म्हणजे आपलं पीठही छानपैकी एकत्र केलं जातं. आणि कोथिंबीर टाकल्यामुळं त्याला दोन्हीही प्रमाणामध्ये छानपैकी फेटून घ्यायचं. तर कोथिंबीरही त्यामध्ये मिक्स केल्या जाते आणि पूर्ण मिश्रणही मिक्स केलं जातं. तर चला, इथं आपण ना थोडे थोडे बटाटे टाकून घेणार आहे यामध्ये मिश्रणमध्ये छानपैकी बटाटा बुडून घ्यायचा. मस्तपैकी बुडल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता, छानपैकी ना याला बुडून घ्यायचं. तर चला, मस्तपैकी हे बुडत आहे. तोपर्यंत आपण बघूया, तेलात टाकून घेऊया. तेल तापलं का बघूया. तर चला, छानपैकी आपलं तेल तापून झालेलं आहे. तर आता यामध्ये ना पूर्ण ॲड करून घ्यायचे आपल्याला पटपट. तर चला, बघू शकता तुम्ही, मस्तपैकी मी ॲड करत आहे यावरती. तर कढईला तेल जास्त नाही तापू द्यायचं आपल्याला, मिडियमच ठेवायचं कढई. कारण कढईत जास्त तेल जर तापलं ना तर हे करपून जातात आणि आपली टेस्ट लागत नाही व्यवस्थित. तर चला, याला मिडियम ठेवायचं, जास्त फास्ट पण नाही आणि कमी पण नाही, म्हणजे आपले जे बटाटे भजी आहेत ते कुरकुरीत छान खमंग होतात. तर चला, मस्तपैकी ॲड करून घेतलेले आहेत मी. तर तुम्ही बघू शकतात, मस्तपैकी फुलत आहेत हे. बघा किती छान फुलत आहेत. आणि याला ना खालीवर करून घ्यायचं आपल्याला छानपैकी. खालचा भाग वरती करायचा, वरचा भाग खाली करायचा, कारण ते दोन्ही बाजूनं आपल्याला तळून घ्यायचे छानपैकी कुरकुरीत. तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी हे होत आहेत. तर चला, मी तुम्हाला दाखवत आहे की मस्तपैकी हे कसे होत आहे. तर चला, आणि खूप वेळ राहते हे कुरकुरीत आणि खमंग राहते. तर चला, तुम्ही नक्की करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला, कुरकुरीत खमंग असं चटपटीत नाश्ता तयार आहे. तर चला, एका डिशमध्ये काढून घेत आहे मी. तर चला, बघू शकता तुम्ही, मस्त कुरकुरीत खमंग भजे तयार होत आहेत. एक ताट भरून भजे काढलेले आहेत तुम्ही. आणि मध्ये मध्ये कॅमेऱ्याला काहीतरी प्रॉब्लेम होत होता गरम याच्यामुळं. तर चला, तर कलर याचा उडत होता, परत व्यवस्थित होत होता. तर चला, मी मस्तपैकी भजे बनवून घेतलेले आहे. कसे झाले आमचे भजी कमेंट करून नक्की सांगा. तर चला, परत भेटूया नवी एका रेसिपीमध्ये अशाच कुरकुरीत खमंग